नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि दिवसभराच्या बातम्यांची सुरुवात करूयात साताऱ्यातल्या एका महत्त्वाच्या बातमीच्या अपडेटनं. बातमी आहे साताऱ्यातून. सातारा तालुक्यामध्ये सिंधू सानप आणि त्यांचे पती हे सातारा तालुक्यात वनरक्षक म्हणून काम करतात. काल ते सातारा तालुक्यातल्या पळसावडे या गावाच्या वनहद्दीत गेले असता या गावातील माजी सरपंच आणि त्यांच्या पत्नीनं त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणाची क्लिप सुद्धा सोशल मीडियात व्हायरल झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आता आरोपींना अटक केली. पोलिसांनी सातारा तालुक्याच्या पोलीस स्थानकाच्या माध्यमातून याचा तपास सुरू केला होता. माजी सरपंच रामचंद्र जानकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा या दोघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. वनरक्षक महिला ही 3 महिन्यांची गर्भवती होती आणि याची कल्पना असून सुद्धा तिला इतकी बेदम मारहाण करण्यात आली. या सगळ्या प्रकाराबद्दल लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला. तीन महिने झाला हजर होऊन मी, तर त्यांनी वारंवार पैशाची मागणी केली व असं धमक्या द्यायचे, पण मी त्यांना मानत नव्हते. मी शासकीय पैसे खाऊन देत नव्हते कुठल्याही कामाचे. तर नंतर ट्रान्झॅक्शन लाईन चालू होती आमची 2-3 दिवसापूर्वीपासून. तर त्यांनी धमकी दिली 2 दिवसापूर्वी. तर मी तरीही माझं मी काम सुरूच ठेवत होते. तर त्यांनी आज मला ट्रान्झॅक्शन लाईन झाल्यानंतर मी वापस येत असताना माझ्या क्षेत्रामध्ये लाथाबुक्क्याचे मारहाण करून माझ्या मिस्टरांना चपलीनं मारहाण केली. असं 17 तारखेला त्यांनी धमक्या दिलेल्या. ते आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर अधिकाऱ्यांनी मला सानप मॅडम बरोबर जायला सांगितलं होतं. तर मी सोबत गेलो होतो, परंतु मी सोबत दिसता क्षणी जे रामचंद्र जानकर आहेत त्यांच्या पत्नी प्रतिभा जानकर यांनी मला येऊन चप्पलनं मारहाण केली. मला मारहाण करत असताना सानप मॅडममध्ये धरायला आल्या. त्यांना मारू नका अशी विनंती करत होत्या. तर त्यावेळी त्यांनी मला सोडलं आणि दोन्ही नवरा बायकोंनी जानकरांनी पोटात लाथा वगैरे मारल्या आणि ते मारत होते. त्यावेळी मग मी त्यांचा एक शूटिंग घेतलेली. दरम्यान या सगळ्या संदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा संताप व्यक्त केलाय. मारहाण करणाऱ्या माजी सरपंचाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. महिलांवरील अत्याचाराच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की मारहाण करणाऱ्या माजी सरपंचाला अटक करण्यात आली आणि अशा प्रकारे महिला अत्याचाराच्या घटना अजिबात सहन केल्या जाणार नाहीत. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. किरण मोहिते आपले प्रतिनिधी साताऱ्याचे आपल्यासोबत आहेत. किरण, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, साताऱ्यातील पळसावडे या गावामध्ये जी काही संतापजनक घटना घडली होती की एका 3 महिन्याच्या गर्भवती जी वनरक्षक महिला आहे आणि तिच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आलेली होती. एकंदरीत पाहायला गेलं तर ही जी वन समितीचा जो काही अध्यक्ष आहे रामचंद्र जानकर यांनी काही ती पैशाच्या तडजोडीसाठी किंवा ते कमिशन मिळण्यासाठी याच्यामध्ये हे दबाव तंत्र वापरून हे जे मारहाण जी आहे ती केली होती. त्या ठिकाणी दुसऱ्या भागामध्ये जे वनरक्षक जे काही कर्मचारी आहेत त्यांना का पाठवलं असा जाब विचारत या दोघांनाही जे आहे ते रामचंद्र जानकर यांनी मारहाण केली होती. आणि हा सर्व चित्रीकरण जे आहे ते सिंधू यांनी सानप यांच्या पतींनी हे सर्व चित्रीकरण केलं होतं आणि ते सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून याविषयी संताप व्यक्त केला जात होता. वनरक्षक जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यामधून ही कारवाई व्हावी यासाठी मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर पोलिसांनी या संदर्भात सातारा तालुक्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. मात्र हे दोन्ही जे काही आरोपी आहेत ते मात्र सापडून येत नव्हते. आज दुपारी सातारा तालुका पोलीस असतील किंवा स्थानिक गुन्हे शाखेने या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. रामचंद्र जानकर यांना शिरवळ येथून ताब्यात घेण्यात आलेलं आहे. तर त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना शाहूनगर येथून ताब्यात घेतलेला आहे. आणि सध्या हे पुढील तपास जो आहे तो आता पोलीस या ठिकाणी करत आहेत. एकंदरीत आपण अपेक्षा करूयात की या संबंधितांवर कठोर कारवाई होईल, कारण अत्यंत संतापजनक अशा प्रकारची घटना आहे. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.
या सगळ्याबद्दल महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी काय म्हटले पाहूयात. सरपंच रामचंद्र जानकर यांनी एका महिला वनरक्षकास अतिशय बेदम मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे या महिला वनरक्षक ह्या 3 महिन्याच्या गर्भवती असताना त्यांना ज्या पद्धतीने लाथाबुक्क्यांनी मारलं ते अतिशय अमानुष आहे. कालच राज्य महिला आयोगाने याची तात्काळ दखल घेऊन आरोपींवरती कडक कारवाई करण्याचे निर्देश हे सातारा पोलीस अधीक्षक यांना दिले. त्यानुसार कारवाई करत आज पहाटे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. काल त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल केले त्याच्यामध्ये आज 354 आणि 509 हे सेक्शन ऍड केलेले आहेत. ज्या पद्धतीने महिला वनरक्षकांना मारहाण केली ती निश्चितच निंदनीय आहे. अशा स्वरूपाच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी राज्य महिला आयोग निश्चितपणाने कारवाई करेल. या संदर्भात पोलिसांच्याही काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया हाती येतात पाहूयात. सिंधू सानप यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली. पोलीस स्टेशनला आपण इमिजिएटली गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी हा फरार झालेला होता. परंतु घटनेची संवेदनशीलता आणि गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही सातारा तालुका पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या स्वतंत्र पथके तयार करून आरोपीच्या शोधार्थ आम्ही रवाना केलेली होती. काल संध्याकाळी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी हा शिरवळ या ठिकाणी असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन आपण आरोपीला ताब्यामध्ये घेतलेला आहे. आरोपी रामचंद्र जानकर याला काल रात्री 3 वाजता अटक करण्यात आलेला असून त्याची पत्नी प्रतिभा जानकर हिला देखील आपण सकाळी ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि तिची आता मेडिकल करून अटकेची पुढील कार्यवाही सुरू आहे. आणि आता बोलूयात पुढच्या बातमीकडे. पुणे ग्रामीण भागामध्ये परंपरेनुसार साजऱ्या करण्यात येणाऱ्या विविध यात्रांना आता सुरुवात झाली आहे. मात्र या यात्रांमध्ये सर्रास कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचंही समोर आलंय. नुकत्याच झालेल्या वेल्हे तालुक्यातल्या भागिनघर इथल्या यात्रेमध्ये कोरोनाचे नियम सर्रास धाब्यावर बसवण्यात आले. स्थानिक प्रशासनानं सुद्धा याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे कोरोनापासून आत्तापर्यंत दूर राहिलेले ग्रामीण भागातली जनता अनेक गावं या तिसऱ्या लाटेत इथे रुग्णसंख्या वाढते का अशी भीती काही जण व्यक्त करतात. ज्येष्ठ मंत्री विजय वडेट्टीवार बोलतात. आपण थेट जाऊया. आणि विदर्भामध्ये आता एकूण विदर्भातच आपण पाहिलं तर 94-13 नगरपंचायतीवर बहुमत स्पष्ट आता आमचं झालेलं आहे. आणि भारतीय जनता पक्षाने आमच्यामध्ये जो आता आम्ही जवळपास 31 जागा भारतीय जनता पक्षाच्या पुढे गेलो. थँक्यू. वळूयात पुढच्या बातमीकडे. शाळा सुरू करण्याची मागणी पालक आणि शिक्षकांच्याकडून केली जाते. मात्र असं असलं तरी औरंगाबादमध्ये शाळा सुरू होणार नाहीत. कारण औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी हे जाहीर केलंय. औरंगाबादमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटीचा रेट सध्या 35% घरात आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याच्याबद्दल प्रशासनानं तुर्तास तरी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. सोमवारनंतर पुढील 8 दिवस परिस्थितीचं निरीक्षण केलं जाईल आणि त्यानंतर परिस्थिती जर का नियंत्रणात असेल तर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असं आस्तिक कुमार पांडे यांनी स्पष्ट केलंय. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, बाकी राज्यात शाळा उघडत आहेत पण औरंगाबादमध्ये नाही. हा मिलिंद, आता जवळपास हे स्वतः जे आयुक्त आहेत मनपाचे आस्तिक कुमार पांडे यांनी तोंडी सांगितलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की औरंगाबादमध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा 35 ते 36च्या दरम्यान आहे आणि दररोज डबलिंगच्या संख्येने जे आहे ते पेशंट वाढत आहेत. कारण काल 480 पेशंट होते तर आज जवळपास 1100 पेशंट झालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये पेशंटची संख्या कशी असेल, पॉझिटिव्हिटीचा रेट कसा असेल हे बघून पुढचा आठवडाभर इथे शाळा उघडल्या जाणार नाही. मात्र पुढच्या या रविवारच्या नंतरच्या रविवारच्या नंतर विचार करून याबद्दल निर्णय घेतला जाईल. कारण औरंगाबादमध्ये जे आहे 16 ते 18 वर्ष वयातील लहान मुलं आहेत त्यांचं पॉझिटिव्हिटी पण संख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे आस्तिक कुमार पांडे यांनी स्पष्ट सांगितलेले की पुढील 10 दिवस तरी औरंगाबादमध्ये शाळा सुरू होणार नाही. मात्र 10 दिवसानंतर एक आढावा बैठक घेऊन पॉझिटिव्हिटी रेट समजून घेऊन त्यानंतर योग्य निर्णय घेईल. सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.
मंत्री एकनाथ शिंदे बोलतायत, आपण थेट जाऊयात. एकत्र निवडणुका लढवत होती आणि नगरपंचायती ह्या नगरविकास विभागाच्या अखत्यारीमध्ये येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी जो विकास निधी आहे तो देखील गेल्या 2 वर्षामध्ये त्यांना दिला होता. खरं म्हणजे ह्या ग्रामपंचायतीमधून नगरपंचायती निर्माण झालेल्या असतात आणि लोकांची अपेक्षा असते की मूलभूत सोयीसुविधा किंबहुना विकासाचे प्रकल्प झाले पाहिजे, यासाठी नगरपंचायतीमध्ये लोक जात असतात आणि म्हणून नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी विकास निधी दिला. त्याचाही फायदा या निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. काही ठिकाणी तुम्ही वेगळे लढलात, काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, तर तिथे कुठेतरी भाजपला फायदा झाला दिसत आहे. आजच्या राज्यमंत्री मंडळ बैठकीत या संदर्भात काही चर्चा झाली का? नाही, महाविकास आघाडीला सगळीकडेच फायदा झालेला आहे. कारण आपण जर जागा बघितल्या तिघांच्या मिळून एकत्र, तर जागा जास्तीच्या आहेत. त्यामुळे यश महाविकास आघाडीला चांगलं यश या ठिकाणी या निवडणुकांमध्ये मिळालेलं आहे. ठाण्याच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या संदर्भात आज चर्चा झाली, नेमकं काय निर्णय झाला? मुंबई महापालिकेच्या जो काही प्रॉपर्टी टॅक्सचा 500 स्क्वेअर फीटच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा जो निर्णय झाला, त्याच अनुषंगाने आज कॅबिनेटमध्ये देखील ठाण्यावर चर्चा झाली आणि ठाण्यातल्या 500 स्क्वेअर फुटाच्या घरांना देखील जो मालमत्ता कर, जो जनरल टॅक्स आहे, सामान्य कर जो आहे मालमत्ता कर, तो या ठिकाणी माफ केला जाईल. अशा प्रकारचा प्रस्ताव महापालिकेकडून नगरविकास विभागाकडे प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यावर तो निर्णय तातडीने घेतला जाईल. 500 फुटाला जो प्रॉपर्टी टॅक्समधून आपण जनरल टॅक्सला सूट देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतोय. त्यामुळे मुंबईप्रमाणेच ठाण्यात सुद्धा प्रॉपर्टी टॅक्समधून जो जनरल टॅक्स होता तो आता वजा केला जाईल. वळूयात पुढच्या बातमीकडे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 9 नगरपंचायतींची मतमोजणी अखेर पूर्ण झाली. चामोर्शी आणि धानोरा नगरपंचायतीमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालंय, तर सिरोंचा नगरपंचायतीत आदिवासी विद्यार्थी संघटनेला बहुमत मिळालं असून कुरखेड्यामध्ये भाजपला बहुमत मिळालंय. मुलचेरा इथे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युतीला सत्ता मिळाली. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण विचार केला तर आघाडीचीच सत्ता कायम असणार आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असून भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष जिल्ह्यात बनलाय. दरम्यान गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात केलेल्या युतीच्या प्रयोगातून शिवसेनेच्या जागा वाढल्या असून 5 वर्षांपूर्वी केवळ एका जागेवर असलेल्या शिवसेनेचे यावेळेला 14 सदस्य आहेत, तर शिवसेनेच्या पाठिंब्यानं 6 अन्य सदस्य निवडून आले. महेश तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. महेश, काय सांगशील, जिल्ह्यातलं चित्र कसं आहे? मिलिंद, या ठिकाणी आपण जर बघितलं तर जिल्ह्यात होणारी ही निवडणूक 9 नगरपंचायतीची खूपच सगळ्यात लक्ष वेधणारी निवडणूक होती. कारण गेले 2 महिने या भागातल्या जनतेनं या निवडणुकीची रणधुमाळी अनुभवली होती. आज नेमकं काय चित्र राहील निकालाचं याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आपण जर बघितलं तर गेल्या वेळी भाजपच्या जागा ज्या पद्धतीनं होत्या, विशेषतः सिरोंच्या नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता होती. 2.5 वर्षानंतर काँग्रेससोबत युती केली होती. या ठिकाणी मात्र भाजपचा आणि काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. या ठिकाणी आदिवासी विद्यार्थी संघाला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. 10 जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत. अहेरीमध्ये आपण विचार केला तर आत्राम राजघराण्याच्या दृष्टीनं अहेरी हे खूप मोठं मानलं जातं. तिथं परंपरागत लढाई आहे दोन्ही आत्राम बंधूंमध्ये. धर्मराव आत्राम राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांचे पुतणे भाजपचे माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम. त्या ठिकाणी मात्र त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे. भाजपला 6 जागा आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसला 3 आहे. इथं आदिवासी विद्यार्थी संघटनेने 5 जागा मिळून आपली उपस्थिती दर्ज केली आहे. त्यामुळे इथं सत्तेची चाबी कोणाकडे जाईल हे पाहणं महत्वाचं राहील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चामोर्शी नगरपंचायत जिल्ह्यातील सगळ्यात मोठी नगरपंचायत आहे लोकसंख्येच्या दृष्टीनं. त्या ठिकाणी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुद्धा काही जागा आलेल्या आहेत. मुलचेरा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती होती. त्या ठिकाणी या दोघांनाही स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. कुरखेडा उत्तर गडचिरोली मधलं मोठं गाव आहे आणि त्या ठिकाणी भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. आपण या निकालाचं विश्लेषण जर केलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक प्रयोग शिवसेनेनं केला होता गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून, की या ठिकाणी ज्या पक्षाची जागा जास्त आहे त्या पक्षासोबत युती. म्हणजे गडचिरोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या
ताकद जास्त असल्यामुळे धर्माराव बात्राम यांच्यासोबत त्यांनी या ठिकाणी युती केली होती. बर. बाकी धानोरा, कुरखेडा या ठिकाणी काँग्रेस सोबत युती केली होती. बरोबर. त्यामध्ये म्हणजे शिवसेनेला फायदा झालेला आहे. एकूण जर का विचार केला तर शिवसेनेला फायदा झाला आणि 3 पक्षांचा विचार केला तर आघाडीच्या जागा वाढल्या जशा शिवसेनेच्या जागा वाढल्या, पण भाजपला मात्र मोठा फटका बसला. महेश, तुर्तास धन्यवाद. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. 1 जानेवारी 1818 रोजी कोरेगाव भीमा इथल्या लढाईचं वास्तव काय हे पुस्तक सध्या चांगलंच वादात सापडलं. या पुस्तकामुळे नवीन वाद सुरू झालाय. भीमा कोरेगावमध्ये झालेली लढाई ही लढाई नसून चकमक असल्याचा दावा या पुस्तकातून करण्यात आलाय. युवा लेखक रोहन माळवदकर यांनी हे पुस्तक लिहिलंय. इतकंच नाही तर हा लढा कोणा जाती धर्मात नव्हता, तर इंग्रज आणि मराठ्यांमध्ये झालेली चकमक होती. याचे अनेक पुरावे ब्रिटिश लायब्ररी आणि पुणे आर्काइव्हमध्ये उपलब्ध आहेत. पण इतिहासाचं विकृतीकरण करून चुकीच्या पद्धतीने इतिहास सांगितला जात असल्याचा दावा सुद्धा लेखक माळवदकर यांनी केलाय. यानंतर आता दलित समाज आक्रमक झालाय. या सगळ्या वादामध्ये ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी सुद्धा उडी घेतली. या पुस्तकावर बंदी घालायला त्यांनी विरोध केलाय, तर विवेक भाई चव्हाण यांच्यासारख्यांनी या पुस्तकावर बंदी घालण्याची आग्रही मागणी केली. या दोघांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. कोरेगाव भीमाच्या पुस्तक वादात आता ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी उडी घेतलेली. त्यांचं म्हणणं की या पुस्तकावर बंदी नको, तर उलट मी त्याच्या प्रति वाटणार आहे. मला सांगा, तुमची काय भूमिका आहे? हा वाद पेटवायचा आहे तुम्हाला? नाही, खरं वाद नाही पेटवायचा, सत्य लोकांसमोर आणायचं आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर गेली अनेक वर्ष, किंबहुना असं म्हणू की महाराष्ट्रातलं आमचं पहिलं संघटन आहे जे असं सांगत होतं की भीमा कोरेगावची लढाई ही 2 स्वदेशीय सैनिक आणि विदेशी सैनिक यांच्यामध्ये लढाई झाली होती. ती कोणतीही एका जाती धर्माविरोधात नव्हती. दोन्ही सैनिकांमध्ये सर्व जाती आणि समाजाची लोकं होती. एक जण देशासाठी लढत होता, एक परकीय सत्ता यावी म्हणून लढत होता. अशी ती लढाई असताना त्याला कुठल्या तरी जातीचं स्वरूप देणे चुकीचं अशी आमची भूमिका होती. आता जसजसे नवीन पुरावे येतात, ते अभ्यास येतो, त्याच्यामध्ये सिद्ध होते की आम्ही बोलत होते ते खरं आहे. आणि ते लोकांच्या समोर येणारं एखादं पुस्तक आलं असेल, त्या पुस्तकावर बंदी आणण्यापेक्षा जर ते पुस्तक खोटं ठरत असेल तर लोकांनी त्याचे पुरावे द्यावे की यातले पुरावे खोटे आहेत. पण तसं न करता पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी चुकीची आहे. जर बंदी आणण्याची मागणी झाली तर आम्ही स्वतः ती पुस्तकं जाहीरपणे लोकांच्या मध्ये मोफत वाटू. तुम्ही भूमिका ऐकली, तुमची सामंजस्याची भूमिका आहे, तुम्ही आव्हान पण केलंय शांततेचं, पण हे म्हणतात बंदी नको. आनंद दवे साहेब मोठे नेते आहेत आणि त्यांना आता काही कामच उरलेलं नाही आणि मोदींचं सरकार गेल्यानंतर त्यांना पूर्ण काम राहणारच नाही. त्यामुळे त्यांनी कुशाल पुस्तकं वाटावीत. परंतु पुस्तकं वाटताना आनंद दवे साहेबांनी स्वतःच्या विवेक बुद्धीला स्मरून हे करावं की भीमा कोरेगावची लढाई त्यांच्या भाषेमध्ये एका नजरेमध्ये वेगळी असेल, परंतु महार सैनिकांनी ब्रिटिशांच्या बाजूने का लढले? कारण आम्हाला पेशवाईच नष्ट करायची होती. ही पेशवाई जातीवादी पेशवाई होती. आता याच्यामध्ये राहिला पुस्तकाचा प्रश्न. आता पुस्तकाच्या लेखकांनी पुस्तक लिहिले, प्रकाशकांनी प्रकाशित केले, त्यामध्ये दवे साहेबांचाही काही संबंध नाही, माझाही काही संबंध नाही. याच्यापूर्वीही समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या आणि समाजामध्ये संघर्ष निर्माण करणाऱ्या पुस्तकांवर सरकारने बंदी घातलेली आहे. ब्राह्मण महासंघांनी बंदीची मागणी केलेली आहे, आम्हीही मागणी केलेली आहे. त्यामुळं दवे साहेबांना माझी विनंती आहे की हा वाद हा समग्र महाराष्ट्र आहे, हा संविधानाचा महाराष्ट्र आहे, सलोख्याचा महाराष्ट्र आहे. तुकाराम महाराजांच्या वारकरी संप्रदायाचा नको, दोन समाजामध्ये करू नये. मुळात माझी सुद्धा तीच भूमिका आहे. म्हणून आम्ही काय तेढ करत नाही. पुस्तकं छापणाऱ्यांनी छापली, ज्यांना ती वाचायची ती वाचावी, ज्यांना ती नाही वाचायची त्यांनी दुसरी वाचावी. आमच्यासाठी हा वाद नाहीच आहे. जे पुस्तक माझ्या बाजारात आलेले आम्ही ते घेण्याची सक्ती करत नाही. आम्ही ते लोकांना फुकट वाटत नाही. पण जर बंदी आणली तर लोकांपर्यंत तो विषय कसा न्यायचा, तर आम्हाला ती पुस्तकं वाटावी लागतील. शेवटचं भाई, हा वाद वाढवायचा नाही. वाढवायचा वादच नाहीये. आमचं म्हणणं आहे की सत्याची चाड ही सदसद विवेक बुद्धी असलेल्या समाजाने ठेवावी आणि त्याच्यासाठी महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं आयुष्य समर्पित केलं, शिवाजी महाराजांनी समर्पित केलं. तुम्हाला दोघांनाही विनंती आहे, हा वाद मला पेटवायचा नाही, हा वाद मला मिटवायचा आहे. म्हणून माझी तुम्हा दोघांनाही विनंती आहे की दोघांनी शांततेत राहावं. विचारांची लढाई विचारांनीच लढली गेली पाहिजे, ती कदापि गुद्द्यावर येता कामा नये. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.
आणि आता एक महत्त्वाची बातमी. व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटाचा प्रोमो रिलीज झाला. पुढच्या काही दिवसात म्हणजे 30 जानेवारीला हा चित्रपट OTTवर रिलीज होणार आहे. आणि यात भूमिका केली आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी स्वतः. अमोल कोल्हे आपल्यासोबत जोडले गेलेत. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आहेत. विनोद, नक्की आज ज्याप्रमाणे व्हाय आय किल गांधी असा एक ट्रेलर रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत त्यांनी ती भूमिका नथुराम गोडसेची यांची बजावली आहे. यामुळे एक नवीन वादंग निर्माण झाला आहे आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष यामध्ये महात्मा गांधी आणि नथुराम गोडसेवर नेहमीच विरोधाभास राहिला आहे. आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा जो अभिनय केला आहे त्या अभिनयामध्ये त्यांना काय दिसलं, ते पक्षाचे खासदार असताना त्यांची काय भूमिका आहे. अमोल कोल्हेजी सर, मला एक सांगा की आपण हा चित्रपट निवडत असताना नेमकं काय विचार केला? कसं विनोदजी, मुळात 2017 साली म्हणजे मला आठवतं 2016चा डिसेंबर किंवा 2017ची जानेवारीच्या दरम्यान या सिनेमाचं खरं तर चित्रीकरण झालं, जेव्हा मी तशा अर्थानं कोणत्याही राजकीय पक्षामध्ये पूर्णपणे सक्रिय नव्हतो किंवा मी लोकप्रतिनिधी हा कुठूनही नव्हतो. आणि कलाकार म्हणून जेव्हा तुमच्यासमोर भूमिका येतात तेव्हा त्या 2 प्रकारच्या भूमिका येतात. काही भूमिकांशी तुम्ही वैचारिकदृष्ट्या सहमत असता आणि काही भूमिका अशा असतात की तुम्ही त्यांच्याशी वैचारिकदृष्ट्या सहमत नसता, पण भूमिका आव्हानात्मक असते. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कलाकारानं एखाद्या गँगस्टरची भूमिका जर सुंदररित्याने साकारली तर याचा अर्थ असा होत नाही मानसिकदृष्ट्या तो कलाकार त्या गँगस्टरशी 100% सहमत आहे. आणि मी माझ्या फेसबुक पोस्टमध्ये सुद्धा जाहीरपणे हे सांगितलेलं आहे की त्यानंतर 2019मध्ये मी खरं तर सक्रिय सामाजिक जीवनामध्ये आलो आणि त्यानंतर किंवा त्याआधीसुद्धा कधीही मी गांधीजींच्या हत्येचं समर्थन किंवा गोडसेंचं उदात्तीकरण या गोष्टी करताना मी कधीही दिसलेलो नाही किंवा तसा माझं कोणतीही वैचारिक भूमिका कधीच राहिलेली नाही आणि यापुढेही कधी राहणार नाही. पण एक कलाकार म्हणून एक आव्हानात्मक भूमिका समोर येते आणि ती भूमिका मी 2017 साली साकारली होती. तुम्ही आता म्हटलं की गांधीजींच्या हत्येची कधीच तुम्ही हे केलं नाही, परंतु त्या चित्रपटामध्ये एक गोष्ट मात्र तुमच्या या तोडून पाहायला मिळाली आणि ऐकायला मिळाली की मैंने गांधी का वध किया. हा शब्द म्हणत असताना तुम्हाला असं वाटलं नाही का की या शब्दावर विरोधाभास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो? नाही, नक्कीच यामध्ये विरोधाभास होणार, कारण या संपूर्ण विषयाच्या संदर्भामध्ये दोन्ही मतप्रवाह आहेत हे आपण सगळेजण जाणतो की यामध्ये उदात्तीकरण करणाऱ्यांचा एक गट आहे, यामध्ये या गोष्टीला विरोध करणाऱ्यांचा एक गट आहे. त्यामुळे या गोष्टी होणार आहेत. परंतु जेव्हा आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो तेव्हा त्या सिनेमाचे जे मेकर्स आहेत या मेकर्सना ही गोष्ट सांगायची आहे. ही गोष्ट जेव्हा समोर येते तेव्हा कलाकार म्हणून तुम्ही ती भूमिका स्वीकारता. तुम्ही विचारधारा स्वीकारत नाही, तुम्ही भूमिका स्वीकारता आणि त्या पद्धतीने ती भूमिका स्वीकारून मी काम केलं. 2017मध्ये तुम्ही चित्रपटामध्ये अभिनय केला आणि ते आता 2022मध्ये 30 जानेवारीला रिलीज होणार आहे. महत्त्वाचं एक आहे की तुम्ही राजकारणामध्ये आलेत आणि राजकीय व्यक्ती म्हणून तुमचा पुढाकार झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही एक महात्मा गांधीच्या विचारधारेचे पक्षातले कार्यकर्ते आहेत, खासदार आहेत. तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की मी जर समजा नथुराम गोडसेची भूमिका साकारली तर मला राजकीय अडचण होईल किंवा राजकीय पक्षातले लोकांची मोठ्या प्रमाणात टीका होईल? मुळात एक महत्त्वाची गोष्ट आहे, 2017 साली मला हे ठाऊक नव्हतं 2019 साली मी निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे कलाकार म्हणून घेतलेला निर्णय हा राजकीयदृष्ट्या घेतलेल्या निर्णयाच्या आड येईल असं वाटण्याचा काही प्रश्नच नव्हता. दुसरी गोष्ट, आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उद्या या कलाकृतीवर जर टीका केली तर मला त्यात वैषम्य वाटण्याचं काहीच कारण नाही, कारण ती माझ्या पक्षाची ती वैचारिक भूमिका आहे, ती राजकीय भूमिका आहे. आणि ह्या गोष्टी इतक्या क्लिअर असाव्यात असं मला वाटतं. कलाकार म्हणून असणारं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि समाजकारणात राजकारणात काम करत असताना तुमची राजकीय विचारधारा या दोन्हीची गल्लत होऊ नये या स्पष्ट विचारांचा मी आहे. त्यामुळे 2017 साली मला नक्कीच कल्पना नव्हती की 2019 साली काय होणार आहे आणि त्यामुळे असा काही विचार येण्याचं काही कारण नव्हतं. एक प्रश्न आणखी निर्माण होतो या ठिकाणी की आपण 2017च्या दरम्यान शिवसेना पक्षात होत्यात म्हणून ही भूमिका त्यावेळेस स्वीकारली आणि त्यानंतर तुम्ही पक्षांतर बदल झाला त्यानंतर ही भूमिका, म्हणजे दोन्ही एक मोठा विरोधाभास या ठिकाणी पाहायला मिळतो. नाही, आपण जर पाहत असाल तर
त्या काळामध्ये साधारणतः शिवसेनेतून सुद्धा मी बऱ्यापैकी सक्रिय हे कमी झालो होतो आणि त्यानंतर लगेचच स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेची संपूर्ण बांधणी सुरू झाली या संपूर्ण काळामध्ये, म्हणजे 2017 सालीमध्ये. त्यामुळे तिथे कुठेही राजकीय भूमिका ही आहे म्हणून हा सिनेमा करायचा अशातला भाग नव्हता. तर एक कलाकार म्हणून एक आव्हानात्मक भूमिका असते. ती आव्हानात्मक भूमिका जेव्हा समोर येते तेव्हा ती आव्हानात्मक भूमिका साकारायला काही हरकत आहे असं मला वाटलं नाही. तुमच्या या चित्रपटापासून किंवा तुमच्या या भूमिकेमधून राजकीय वादंग मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो अशी शक्यता तुम्ही कधी नाकारली होती? तर ही शक्यता कधीच नाकारली नाही, कारण हा विषय तुम्ही पाहिल्यानंतर या विषयाच्या 2 मतप्रवाह हे नक्कीच आहेत. म्हणजे ज्यांना नथुराम गोडसे या व्यक्तीचं उदात्तीकरण करायचं आहे हाही एक मतप्रवाह आहे आणि ही गोष्ट चूक आहे हे सांगणारा सुद्धा एक मतप्रवाह आहे. कलाकार म्हणून उद्या माझे हे उत्तरदायित्व किंवा ही माझी जबाबदारी तयार होते की आज या मेकरला ही गोष्ट सांगायची किंवा या मेकरला या सिनेमाला ज्यांना बनवायचं आहे त्यांना ही गोष्ट दाखवायची, ही बाजू दाखवायची. उद्या विरुद्ध बाजू दाखवणारा जेव्हा सिनेमा तयार होतो आणि त्यावेळी जर मला पुन्हा विचारलं गेलं तर डेफिनेटली त्यावेळीसुद्धा मला कलाकार म्हणून नीरक्षीर विवेकबुद्धीनं मला केवळ भूमिका म्हणून त्या भूमिकेकडे पाहणं तितकंच गरजेचं असतं. मी याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो. मला एक प्रश्न विचारायचा आहे की कलाकार म्हणून तुम्ही जेव्हा काम करत असता, परंतु राजकीय आणि एक कलाकार अशा 2 व्यक्ती जर समजा एकत्र जर असेल, एकाच याच्यामध्ये समावेश असेल, त्यावेळेस अशा गोष्टी करणं फार अडचणीचं असं वाटतं? नक्कीच. जेव्हा तुम्ही म्हणजे हे मी 2019 नंतरचं सांगतो की 2019 नंतर जेव्हा मला भूमिका निवडण्याची नक्कीच वेळ येते तेव्हा या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार होतो. कारण तुम्ही एका फार मोठ्या लोकसंख्येचं, म्हणजे जसं मी शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो, संसदेमध्ये प्रतिनिधित्व करतो, एका विचारधारेचं प्रतिनिधित्व करतो, त्यावेळी नक्कीच कलाकार म्हणून या भूमिका निवडत असताना काही निकष हे आपोआप आपल्याकडून लावले जातात. पण त्याही पलीकडे जाऊन कलाकार म्हणून असणारं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकीय व्यक्ती म्हणून असणारं वैचारिक स्वातंत्र्य या दोन्हीची जर गल्लत होऊ दिली नाही तर मला वाटतं रस्ता हा खूप स्वच्छ आणि स्पष्ट समोर दिसतो. आता राजकीय प्रश्न, एक महत्त्वाचे प्रश्न असे आहेत की महाराष्ट्रामध्ये 3 पक्षाचं सरकार आहे, काँग्रेस, शिवसेना आणि NCPचं. या तुमच्या भूमिकेनंतर काँग्रेस मात्र कुठे ना कुठे दुखावेल असं वाटतं? कसं आहे की ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार अमोल कोल्हेंनी नाही केलेली, ही भूमिका कलाकार अमोल कोल्हेंनी केलेली आहे. त्यामुळे मला वाटत नाही की एवढ्या क्षुल्लक गोष्टीमुळे काँग्रेसने दुखावण्याचं काही कारण आहे. आणि या संदर्भामध्ये डेफिनेटली काँग्रेस त्यांच्या विचारधारेनुसार या सिनेमाला विरोध करणं किंवा या पद्धतीच्या सिनेमाचा निषेध करणं ह्याचंसुद्धा मला वैषम्य वाटता कामा नये. कारण मी कलाकार म्हणून ती भूमिका स्वीकारलेली आहे आणि जर काँग्रेसनं उद्या केलेली टीका ही मी आता खासदार म्हणून जर बघायला लागलो तर ती माझी गल्लत होईल. त्यामुळे मला असं वाटत नाही की केवळ एक सिनेमा झाला, जसं मी माझ्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं की कीर्तनानं पूर्णपणे महाराष्ट्र घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे कधी बिघडला नाही. या वाक्यातली एक नकारात्मकता सोडली तर एक सकारात्मक फार महत्त्वाची गोष्ट आहे की देर इज ऑलवेज अ डिफरन्स बिटवीन रिअल लाईफ अँड रिअल लाईफ. आणि मला वाटतं की या पद्धतीनं नक्कीच या तटस्थपणे या सिनेमाकडे, या कलाकृतीकडे आणि मी जे काम केलं त्यात मी कलाकार म्हणून काम केलं याकडे काँग्रेस हे नक्कीच बघेल. काँग्रेस तुमचा जर या सिनेमाचा किंवा चित्रपटाचा विरोध करत असेल तर तुम्हाला काही फरक पडेल असं वाटतं? मुळात वैचारिक भूमिकेने वैचारिक भूमिकेचा विरोध करणं याला तुम्हाला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. कारण जे आपण कायम म्हणतो की विचारांची लढाई ही विचारानं लढली पाहिजे, त्याच पद्धतीनं जेव्हा एक कलाकृती या पद्धतीनं येते तेव्हा त्याला विरोध करणारी किंवा त्याच्या संदर्भातला जो विरोध आहे तो निदर्शनास आणून देणारा या प्रत्येकाला ते स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात काही गल्लत करण्याची काही गरज नाही. आता मूळ प्रश्न असा आहे की शरद पवार साहेबांना याची कल्पना आपण दिली होती काय की मी हा चित्रपट करता आणि यामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारता? मी पुन्हा ते सांगतो की 2017 साली जेव्हा हा सिनेमा केला तेव्हा याची कल्पना देण्याची काही गरज आहे याची मला कल्पना नव्हती. परंतु काल जेव्हा ट्रेलर माझ्या समोर आला तेव्हा तो ट्रेलर समोर आल्याबरोबर या संदर्भातली कल्पना मी आमचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब आणि आमच्या लोकसभेतल्या फ्लोअर लीडर माननीय खासदार सुप्रियाताई सुळे या दोघांनाही कल्पना दिलेली. ती या संदर्भातला सिनेमा मी 2017 साली केला होता आणि त्याचा ट्रेलर माझ्यासमोर आला जो कदाचित 30 जानेवारीला OTTवर रिलीज होतो. या नंतर
पहिली प्रतिक्रिया काय होती? तुम्ही जे OTTचा जो ट्रेलर दाखवला त्या नेत्यांची काय प्रतिक्रिया होती की तुम्ही नथुराम गोडसेच्या भूमिकेत, असा एक आश्चर्य निर्माण होणारा प्रश्न निर्माण होतो? नाही, ही अगदी स्वाभाविक रिॲक्शन होती. म्हणजे माझ्या अनेक जवळच्या मित्रांनी सुद्धा मला हा प्रश्न विचारला. ज्यांना माझी मूळ वैचारिक किंवा माझी मूळ विचारधारा माहिती आहे, त्या प्रत्येकानं मला हा प्रश्न विचारून झालेला आहे की डॉक्टर तुम्ही आणि नथुराम गोडसेंच्या भूमिकेत. पण जे मी स्पष्टीकरण दिलं ते तीच गोष्ट आहे की कलाकार म्हणून असणारी गोष्ट आणि आता राजकीय भूमिका घेतल्यानंतरची गोष्ट, आणि तीच मला वाटतं मॅच्युरिटी किंवा त्याच पद्धतीचं एक व्यापक दृष्टिकोन हा माझ्या पक्षातल्या नेत्यांनी दाखवला. याचा मला नक्कीच अभिमान आहे की कलाकार म्हणून अमोल कोल्हेंनी ही गोष्ट स्वीकारली होती, तीही 2017मध्ये स्वीकारली होती. आणि त्यानंतर या गोष्टीची विचारधारा आणि कलाकार म्हणून असणारी भूमिका यात डेफिनेटली फरक आहे. न्यूज 18 लोकमतवर बातमी प्रसारित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांची काही प्रतिक्रिया आली आहेत का? त्यानंतर काही तुम्हाला सांगण्यात आलं की आपण बोलू नका किंवा हे अशी जी भूमिका आहे हा चित्रपट प्रदर्शित व्हायला नको? हे बघा, या संदर्भामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेबांची जो एक व्यापक सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे हा आपण सगळेजण जाणतो. त्यामुळे काल या संदर्भातली कल्पना दिल्यानंतरसुद्धा किंवा ही बातमी समोर आल्यानंतरसुद्धा मला वाटतं की हा निखळपणा, ही परिपक्वता, या गोष्टीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात की एक कलाकार म्हणून त्यानं घेतलेली भूमिका आणि एक राजकीय व्यक्ती किंवा आता लोकप्रतिनिधी म्हणून, संसद सदस्य म्हणून तो करत असलेलं काम, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे जेव्हा पक्षाकडून विश्वास दिला जातो, मला वाटतं त्यामुळेच मला माझ्या पक्षाचा अभिमान आहे. आपण ज्याप्रमाणे बोलत आहात आणि आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिक्रिया आली नाही, याचा अर्थ असा समजायचा की अमोल कोल्हे यांची नथुराम गोडसेची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वीकार्य आहे? मी पुन्हा तुम्हाला सांगतोय की डोंट पुट वर्ड्स इन माय माउथ, की महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कलाकार म्हणून अमोल कोल्हेंनी काय करावं हा अमोल कोल्हेचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ज्यावेळी अमोल कोल्हे खासदार अमोल कोल्हे म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे म्हणून काय भूमिका घेतील, त्यावेळी नक्कीच माझा कान हा माझ्या पक्षाकडून धरला जाईल, याविषयी सुद्धा मला तितकीच खात्री आहे. त्यामुळे अभिनेता अमोल कोल्हे आणि खासदार अमोल कोल्हे या दोन गोष्टींची गल्लत माझ्या पक्षाकडून होत नाही, याचा मला अभिमान आहे. सर, पण आपण जरी वेगवेगळे म्हणत असाल, परंतु एक मात्र हे गोष्ट स्पष्ट आहे की आपण खासदार आहात आणि कलाकार आहात, परंतु लोकप्रतिनिधी करत असताना कलाकाराला खासदाराच्या स्वरूपात जास्त मोठ्या प्रमाणात राहावं लागतं. तर मग अशी गोष्ट असताना मग लोकांमध्ये तुम्ही कसं जाल? कारण काय की आज तुमची ओळख जी आहे ती खासदार म्हणून आहे, आधीची ओळख जी होती ती एक अभिनेता म्हणून होती. तर मग यामध्ये तारतम्य कसं? कारण काय की जी भूमिका जी स्वीकारली आहे ती फार कॉन्ट्रोवर्सी आहे. 100% यामध्ये तारतम्य असण्याची गरज आहे आणि त्यामध्ये जबाबदारी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. आणि म्हणूनच मी स्वतः ही गोष्ट सोशल मीडियावर जाहीर केलेली आहे की ही गोष्ट खरी अशी आहे, याच्यातली वस्तुस्थिती ही आहे. मला वाटतं लोकप्रतिनिधी म्हणून, एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही ही भूमिका केली, याची जबाबदारीसुद्धा स्वीकारणं गरजेचं आहे. तुम्ही तुमची वैचारिक जी बैठक आहे, तुमची जी विचारधारा आहे तीही सुस्पष्ट करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर कलाकार म्हणून तुम्ही ही भूमिका केली हेही मान्य करणं तितकं गरजेचं आहे. तर या तीनही गोष्टी मी यापूर्वीच केलेल्या आहेत, नाहीतर मी तुम्हाला हा इंटरव्ह्यू देत नसतो. सुप्रियाताईंनी मला असं वाटतं एक बातमी बघितली असेल आणि याच्यानंतर त्यांचा काय रिॲक्शन होता? कारण नथुराम गोडसे म्हटलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे आणि इतर जे काही विचारधाराचे लोक त्यांचे कान उभे होतात, त्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय होती? बघा कसं आहे, आत्ता आपण हे सगळं ट्रेलरवरून बोलतो आहोत. 30 जानेवारीला जेव्हा सिनेमा हा OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल, त्यानंतर खरं तर काय त्या संदर्भात प्रतिक्रिया येते, मला वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण तेव्हा तो पूर्ण सिनेमा पाहिलेला असेल आणि त्यानंतर ती जी येणारी प्रतिक्रिया आहे त्यावेळी प्रतिक्रिया देण्याच्या पोझिशनमध्ये ते सुद्धा असतील आणि मला सुद्धा त्याची नक्कीच कलाकार म्हणूनही उत्सुकता असेल. कारण मीच सिनेमा करून आज 4-4.5 वर्ष झालेली आहेत, त्यामुळे मीच 30 जानेवारीला तो पहिल्यांदा पाहीन, त्यामुळे त्याविषयी फार भाष्य करणं उचित ठरणार नाही. आम्ही एक प्रश्न फार महत्त्वाचा आहे की कलाकार म्हणूनच अमोल कोल्हेला बघणार की खासदार म्हणून, अशा ज्या भूमिका आहे पुढे भविष्यात जर मिळाला तुम्हाला, तर तुम्ही पुन्हा त्या भूमिका करणार आहात का की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रोवर्सी निर्माण होईल? मला वाटतं की तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर लपलेलं आहे की 2019 साली शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी खांद्यावर आल्यानंतर याबाबत अशी कोणतीही नवीन भूमिका स्वीकारल्याचं
माझ्या तरी माहितीत नाही, ते तुमच्याही माहितीत नाही. तेव्हा नक्कीच जेव्हा एक ती जबाबदारी येते त्यानंतर होणाऱ्या गोष्टी या डेफिनेटली वेगळ्या आहेत. तुमच्या यांची एकंदरीत ही जी भूमिका स्पष्ट झाली आणि खास करून नथुराम गोडसेविषयी जेव्हा माहिती मिळाली आणि महाविकास आघाडीमध्ये आता चहलपहल पाहायला मिळतं. अनेक नेत्यांनी आपल्यावर टीका केली आहे की ही भूमिका तुम्ही स्वीकारायलाच नको होतं. तुम्हाला काय म्हणायचं आहे की महाविकास आघाडीचे नेते योग्य आहे की अयोग्य? कसं आहे, वैयक्तिकरित्या हे प्रत्येकाला माहीत होतं की आज कुणीही म्हणणं हे फार सोपं आहे की मी ही भूमिका स्वीकारायला नको होती. तर 2017 साली या नेत्यांपैकी कोणी येणार होतं का अभिनेता अमोल कोल्हेसाठी काही करायला? त्यामुळे आत्ता ही भूमिका सांगणं फार सोपं असतं. त्यामुळे 2017 साली जे झालं होतं, मी काय करायला हवं होतं हे जर त्यांनी सांगावं असं मला वाटत नाही, तर त्यांनी आत्ता काय करायला हवं हे मी तरी का सांगावं? हा प्रत्येकाचा स्वतःचा प्रश्न. आणि माझ्या म्हणजे महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी या संदर्भात टीका केली तरी मी त्या संदर्भात मी सुरुवातीला स्पष्ट केलं की ही त्यांची वैचारिक भूमिका आहे आणि या वैचारिक भूमिकेविषयी मला कुठलंही वैषम्य वाटण्याचं काहीच कारण नाही. कारण वैचारिकदृष्ट्या ते जी भूमिका मांडतायत ती 100% रास्तच आहे, याविषयी दुमत नाही. मग मुद्दा तोच उभा राहतो की कलाकार म्हणून असणारं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती म्हणून असणारं वैचारिक स्वातंत्र्य. जर वैचारिक स्वातंत्र्य ही भूमिका त्यांची आहे त्याचा मी आदर करतो, तर मला वाटतं कलाकार म्हणून असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तेही आदर करतील. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही टीकेची पर्वा करणार नाही. महाविकास आघाडीतलं सरकार लोकांनी जरी किती टीका केल्या तर तुमची भूमिका तुम्ही बदला? मी टीकेची पर्वा करणार नाही असं म्हणालो नाही, मी टीकेबद्दल वाईट वाटून घेणार नाही असं म्हणालो, कारण त्यांच्या वैचारिक भूमिकेचा मी आदर करतो. वेगवेगळ्या भूमिका आहे. भाजपने अशी टीका केली आहे ज्याप्रमाणे आपण फेसबुक पोस्ट केली आहे त्यामध्ये म्हटलं आहे की तुम्ही कीर्तन आणि तमाशा या दोन गोष्टीला एकत्र केला, दोघांचा अपमान केला असं म्हणतो. मला वाटतं की हे ऐकीव वाक्य हे मी मान्य केलेले आहे आणि त्या वाक्यातली नकारात्मकता सोडून ही गोष्ट मी जी नमूद केलेली आहे ही त्यातल्या सकारात्मकतेसाठी नमूद केली आहे. हे जर टीका करणाऱ्या कुठल्या नेत्याच्या लक्षात येत नसेल तर मला वाटतं त्यांनी पुन्हा एकदा फेसबुक पोस्ट माझी नीट वाचावी आणि केवळ टीका करण्यापेक्षा त्यातल्या सकारात्मक बाजूचा मी जो उल्लेख केलेला आहे ती सकारात्मक बाजू पाहावी. तुमच्या या चित्रपटानंतर तुम्हाला असं वाटतं का की महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल किंवा काही अडचण होईल किंवा ताणतणाव निर्माण होईल? अहो, एका चित्रपटाने जर सरकारमध्ये ताणतणाव निर्माण झाला असता तर एवढी मोठी गोष्ट कधीच नसते ती. मला वाटतं की सरकार या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार काम करतं आहे. कोविडच्या या संपूर्ण लाटांमध्ये सुद्धा महाविकास आघाडी सरकारनं खूप चांगलं काम केलं आहे आणि केवळ एखादा सिनेमा किंवा एखादा कॉन्ट्रोव्हर्शियल विषय ज्यांनी जर सरकारवर असे परिणाम होत असते तर मला वाटतं की कलाक्षेत्र हे जास्त प्रभावशाली असते, पण तशी वस्तुस्थिती नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की या गोष्टीकडे फार कॉन्ट्रोव्हर्शियल मुद्दा म्हणून पाहण्यापेक्षा हे एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि तसंच वैचारिक स्वातंत्र्य आहे. इतका स्वच्छ आणि स्पष्टपणे या गोष्टीकडे पाहावं. हे होते अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चित्रपट जे आहे ते 30 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. OTTवर हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. नेमकी काय भूमिका असणार आहे त्या चित्रपटामध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. परंतु जे प्रोमो रिलीज झाला आहे त्यामध्ये मात्र नथुराम गोडसेची भूमिका फार आक्रमकतेने डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मांडली आहे. मिलिंद, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि अमोल कोल्हे यांचंही धन्यवाद की त्यांनी हातचं काही न राखता आपली भूमिका मांडली. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.